सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभू यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असताना ज्या अनंत लीळा केल्या आणि या अनंत लीळेच्या माध्यमातून अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञानाला व प्रेमाला पात्र केलं. या एकांकीच्या लीळा करत करत ज्यावेळेस देव लोकोक्तीत आलेले आहे, प्रसंगानुरूप आपल्या भक्तांना एकांकीच्या लीळेच्या आठवणी सांगून परमेश्वर आपल्याला समज देतात, ज्ञान देतात, बोध देतात. परमेश्वर मेहकरकडून आता पैठणला आलेले आहे आणि पैठणला आल्यानंतर खऱ्या अर्थाने परमेश्वराचं उद्धारण कार्य यापासून सुरू होतं आणि ते आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनाकडे वाटचाल करून देत आहे. कारण परमेश्वर आता स्वतः आचार तर करत आलेच, परंतु आता तत्त्वज्ञान सांगणार आहे. वेळोवेळी प्रसंगानुरूप आपल्या जीवनाचं मर्म, जीवनाचा अर्थ, चार पदार्थांवरती काही सद्भक्तांच्या प्रश्नाला उत्तर देताना परमेश्वर आपल्याला आपल्या जीवनाचं किंमत कळवणार आहे, किंमत देणार आहे. आणि म्हणून पैठणला आल्यानंतर देवाची आणि बाईसांची भेट झालेली आहे. देवानी बाईसांना प्रेमदान दिलेलं आहे आणि ह्या प्रेमदानातूनच बाईसांचे जे भक्त होते हंसराज आणि पांड्या यांनाही बोध देऊन त्यांच्याही मुक्तीच्या दरवाजे खुले करून टाकलेले आहे. पुढे जाऊन आता देव पैठणलाच आहे आणि पैठणला अनेक सद्भक्त देवाच्या दर्शनाला येतात. तिथूनच देवाची जी लोकांमध्ये प्रचिती आहे ती येते. अनेक ब्राह्मण वर्ग देवाच्या दर्शनाला येत आहे. कारण पैठण त्यावेळीची जी नगरी आहे ती पूर्ण वेद, ब्राह्मण, कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा, धर्माच्या नावाखाली चालणारे सर्व ज्या गोष्टी आहेत त्याचं एक माहेर घरच होतं आणि म्हणून परमेश्वराने तिथूनच खऱ्या धर्माला सुरुवात केलेली दिसते. कारण जोपर्यंत आपण यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत खरा धर्म आपल्याला कळणार नाही, समजणार नाही, परमेश्वर आपल्याला जाणवणार नाही आणि तोपर्यंत आपण परमेश्वराची अनन्य भावे भक्ती करू शकत नाही. आणि म्हणून ज्या ठिकाणी हे सर्व चाललं आहे त्याच ठिकाणाहून परमेश्वराने ह्या आपल्या अवतार कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच त्याला एक वेगळं अनन्य साधारण असं महत्त्व आहे. आणि तिथून सुरुवात केल्यामुळं तिथले जे धर्माच्या नावाखालचे जे ठेकेदार आहे, कर्मकांड, अंधश्रद्धा, विधी पसरवणारे आणि मजबूर आणि अज्ञान लोकांना त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांना धर्माच्या नावाखाली जखडून टाकलेले जे आहे त्यांना सर्वांना सोडण्यासाठी देव अवतार घेऊन आणि जिथं हे चालतं तिथूनच सुरुवात करून आपल्या कार्याला सुरुवात करतात. असंच देव एका मंदिरात, भोगनारायणाच्या मंदिरात आपलं थांबलेले आहे आणि त्या भोगनारायणाच्या मंदिरापासून रस्त्यावरून अनेक लोक वेगवेगळ्या दर्शनाला जातात. तिथंच धुना अशा दोन बाया आहे, माय लेकी, तर त्या ज्या आहे त्या दररोज दर्शनाला जायच्या, ह्या मंदिरात जायच्या, त्या मंदिरात जायच्या. अनेक मंदिरं तिथं असल्यामुळं दररोज कोणत्या ना कोणत्या मंदिरात जायच्या, परंतु जिथं देव आहे त्या मंदिरात मात्र ते कधीच आले नाही, कधीच गेले नाही. आणि त्या मंदिरापासून जाताना ती जी मुलगी असते ती सात्विक असते, अधिकाराची असते आणि ती त्या मंदिरात दररोज बघायची. येताना जाताना देव तिला दिसायचे. ती वेधल्या गेली आणि ती आईला एकदा म्हणते की आपण अनेक मंदिरात गेलो, अनेक मंदिराच्या ठिकाणचे देव बघितले, पण ह्या मंदिरातला देव आपण बघितला नाही, आपण ह्या मंदिरात जाऊ. आणि ती लाडाची असल्यामुळे आईने तिचं ऐकलं आणि त्यानंतर ती त्या मंदिरात त्या मुलीला घेऊन जाते. आता मुलीला घेऊन गेल्यानंतर देव त्या भोगनारायण मंदिराच्या चौकामध्ये आसनस्थ बसलेले आहे आणि ती जी मुलगी आहे ती मुलगी मात्र देवाकडे वेधल्या गेली आणि देवाच्या पुढे येऊन बसली. तिची आई मात्र त्या मंदिरात जाते, आतल्या देवतेची जी आहे ती पूजा अर्चा करते आणि परत निघते. त्यावेळेस ती त्या मुलीला म्हणते की अरे तू देव बघायला आली या मंदिरातलं, देव बघितलाच नाही, जा तू उठ. ती म्हणते थांब. परत उठ म्हटल्यानंतर तरी ती थांबत म्हणते आणि
ती देवाकडं अशा पद्धतीने वेतल्या गेलेली आहे, अशा पद्धतीने येतल्या गेलेली आहे का तिला भानच राहिलेलं नाही आहे. आणि मग ती आई म्हणते, आता चाल उठ, आता जाऊ आपण, आपल्याला जायचं आहे. आणि ती मग तशीच उठते, नाविलाज होतो तिचा, आणि देवाला दंडोत करून दर्शन घेऊन ती बाहेर पडते. मात्र घरी गेल्यानंतर ती मुलगी अंघोळ वगैरे करून, जेवण वगैरे करून, जे बी आहे दररोजचं, ती झोपते. आणि ती झोपल्यानंतर तिला ताप येतो, मूर्छित पडते ती. आता तिची अवस्था आईने बघितल्यानंतर आई तिला काळजीनं विचारते की तुझ्यासाठी मी काय करू, तू ह्या आजारातून उठण्यासाठी तुला काय झालं अचानक. तिला काळजी वाटते आणि ती धावधाव करायला लागते औषधं पाणी वैद्याकडे जाण्यासाठी. परंतु ती मुलगी काय म्हणते, माझ्यासाठी तू काहीच करू नको, फक्त एक कर, भोगनारायणाच्या देवळात जे महापुरुष भेटले आपल्याला, जे देव भेटले, त्यांना विनंती करून आपल्या घरी आण. जर ते घरी आले तर मी वाचेल. कारण ती तिचं सतत त्याच चिंतनात आहे. ती देवाची श्रीमूर्त तिच्या नजरेपुढून गेलेली नाही, तिच्या बुद्धीत, तिच्या मनात, हृदयात ती आता श्रीमूर्त बसलेली आहे. आणि तिचा वेच आणि वेध लागलेला आहे. जे देवाने सांगितलं आहे का त्याची सुपीक जमीन असते, त्या सुपीक जमिनीत पेरलं तर लगेच उगवतं. तसं पूर्वकर्माचे संस्कार आणि ती शुद्धता ओरिजिनलच असल्यामुळं तिच्या आईवरती काहीच परिणाम नाही झालेला आहे, परंतु त्या मुलीवरती परिणाम झालेला आहे. आणि त्या पद्धतीनं ती जेव्हा ती आईला सांगते तर ती आता आईच आहे, मुलीसाठी काही करू शकते. आणि म्हणून मग ती त्या मंदिरात जाते, सर्वज्ञांजवळ आली, दंडोत घातली, विनंती केली. आणि तिनं सर्व सांगितलं की आम्ही जेव्हा आलो होतो तर ती जी आमची मुलगी आहे ती घरी गेल्यानंतर तिला आजार जडला, तिला ताप आला, ती मूर्छित पडलेली आहे आणि तिला सर्व औषध पाणी करूनही ती बरी होत नाही. आणि तिनंच मला सांगितलं आहे का जर त्या भोगनाराच्या मंदिरातले जे देव आहे, जे पुरुष आहे, त्यांना घरी जर आणलं तर मी वाचेल. तर तुम्हाला विनंती करते, दंडोत घालते का तुम्ही आमच्या घरी चालावं, आमच्या आरोग्याचा स्वीकार करावा, तिला दर्शन द्यावं. अशा पद्धतीनं त्या आईनं आर्जव केला देवाला. आणि देवसुद्धा त्या विनंतीला मान देऊन तिच्या घरी जातात. देव तिथं गेल्यानंतर ती मुलगी एवढ्या आजारात असूनसुद्धा ती उठते, देवाला दंडोत घालते, भेट घेते, श्रीचरणा लागते. आणि मग देव तिच्या विनंतीला मान देऊन त्यांचा उपहार स्वीकारतात. देव तिथं मासळीचा दृष्टांत सांगतात की जशी मासळी असते म्हणले पाण्यात विते, म्हणजे आपल्या बालकांना जन्म देते, आणि त्या जे मासे आहे त्यांच्या फक्त दृष्टीनं बघत 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 पुढं जात असते, तरी त्यांची वाढ होते, अमृतकाळा तिथं संचरते. त्याप्रमाणे एखादा जीव आहे म्हटले, त्या जीवाला परमेश्वराच्या दृष्टी जर पडली तर परमेश्वर दृष्टीपासून वेद संचार करतात. आणि ज्याप्रमाणे निळभट्ट भांडारेकर आहे, बाईसा आहे, नेवासाच्या सभेत जालन्याहून जाताना भारद्वाज पक्षाचा संचार झाला, अशा पद्धतीनं ह्या मुलीलासुद्धा परमेश्वराने दृष्टीद्वारे संचार केलेला आहे. आणि मग ती आईला विनंती करते की आई स्वयंपाक कर चांगला, जे बी आहे ते देवाला तेल उठणं करून मर्दना मादने त्या मुलीनं देवाला दिलेलं आहे. गरम पाणी करून आंघोळ घालून विनंती करून देवाला जेव घातलेला आहे. आणि देवसुद्धा तिथं गुळणा करतात, विडा घेतात. पानाचा विडा घेतल्यानंतर देवाच्या ताटातलं प्रसाद आम्हाला द्या असं देवाला ते विनंती करतात. आणि दोन्हीही मायलेकी, त्या मुलीमुळं आता आईसुद्धा तिथं ही क्रिया घडलेली आहे. दोन्ही मायलेकी त्यांच्याकडून देवाकडून प्रसाद घेतात, सर्वज्ञांसाठी पलंग टाकतात आणि देवाला आरामासाठी विनंती करतात, विश्रांतीसाठी विनंती करतात. देवसुद्धा श्रीचरणाची आराम करताना श्रीचरणाची ते दोघी बी सेवा करतात. आणि मग आराम झाल्यानंतर देव परत भोगनारायणाच्या मंदिरात जातात. वास्तविक तिथं या पैठण नगरीमध्ये कितीतरी हजारो लोक असतील, गर्दीच गर्दी असतील, अनेक लोक देवाला बघत असतील, परंतु कुणी देवाकडे वेधलं का नाही. जे मोजके नावं आलेले या चित्रामध्ये तेच देवाकडे वेधले जातात. कोणी दृष्टपर वेधलं जातं, कोणी अदृष्टपर वेधलं जातं, कोणी विनंती करतं, कोणी फक्त दर्शनच घेतं. आणि त्या अवस्थेनुसार त्या कनुसार देवसुद्धा त्या जीवांना ते देतात. कारण देवाला आता कार्य करायचं आहे. देव कार्य करतातच, अवतार घेतल्यापासून सुरूच आहे अखंडितपणे. परंतु जे योग्य अधिकाराचे जीव आहे त्या अधिकाराच्या जीवाला ज्ञानाला प्रेमाला पात्र करून पुढं न्यायचं. आणि त्यांच्या निमित्ताने अनंत लीळा घडून आपल्यापर्यंत
त्या लीळेतलं समज बोध देऊन आपल्यालाही त्यांच्यासारखं करण्यासाठी ती एक चाल, ती एक संधी देत असतात. म्हणून आपणसुद्धा त्या लीळेच्या माध्यमातून काय घ्यावं, देवाला ते कसे वेधल्या जातात, कशी विनंती करतात, तो संस्कार त्यांच्यामध्ये कसा आला, त्या माध्यमातून आपणही चिंतन करत परमेश्वराच्या या आध्यात्मिक जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला प्रवास घडवत आहे आणि त्या सन्निधानात जाऊन आपणही परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आपल्यातलं देवातलं अंतर कमी करण्यासाठी आपण या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर देव तिथंच आहे. एक ग्रह सारंगपाणी नावाचे भक्त असतात आणि त्यांची आई असते. त्या ग्रह सारंगपाणी त्याला भूत लागलेलं असतं आणि ते त्यांचे दादोशी सोयरे असतात, म्हणजे नातेवाईक असतात थोडक्यात. तर ते दादोस सोयरे असल्यामुळं, नात्यात असल्यामुळं आणि दादोशी धार्मिकताच करत असतात, फिरत असतात, त्यामुळे त्यांना माहिती असतं आणि म्हणून ती आई आपल्या मुलाला काळजीनं त्या दादोसांकडे घेऊन येते आणि ती म्हणते, रामा, तुला काही माहीत असेल तर या पाणीला ग्रह लागलेला आहे, भूत लागलेलं आहे, तर याचं काहीतरी कर, काहीतरी याची भूत वगैरे काढ, याला बरं वाटेल असं काहीतरी कर. आता दादोसांना सांगितल्यानंतर दादोस म्हणतात, माझ्याकडून कधी कधी भूत निघतही बी, कधी निघतही नाही म्हटले. तर त्यामुळं काय करावं, तर ती म्हणते, मग काहीतरी कर. मग दादोस सांगतात की माझ्याकडून निघेल नाही निघेल याची काही गॅरंटी नाही, परंतु स्वामी श्री चक्रधारण पडून सर्वज्ञांपासून याचं भूत नक्की जाईल, याला देवाकडे जर घेऊन गेलो तर. ती आईला बरं वाटतं. ती आई म्हणते, मग कुठे आहे तुमचे देव, तिथं जाऊ आपण. अशा पद्धतीनं मग ते दादोस त्यांना पैठणला घेऊन येतात आणि पैठणला घेऊन आल्यानंतर सारंगपाणीला घेऊन पैठणला जाण्यासाठी ती निघतात. चांगदेव भटही पैठणला त्यांच्याबरोबर आलेले असतात. भोगनाराच्या देवळात देव आहे आणि तेवढ्यात ते पैठणला पोचले. दंडोत केलं, तर देवाला भेट झाली, देवाला 2 आसू दिले. सर्वज्ञांना सर्व हकीकत सांगितली की आम्ही कोणत्या उद्देशाने आलो. ही आमची नात्यातली बाई आहे, तिचं नाव आहे आणि तिचा मुलगा आहे सारंगपाणी, त्याला भूत लागलेलं आहे. तर तिनं मला सांगितलं की तुमच्यापासून काहीतरी बघा. तर मी म्हटलं माझ्याकडून जाईल तर जाणारही नाही, पण देवाकडून नक्की जाईल आणि म्हणून तिला घेऊन मी तुमच्याकडं आलेलो आहे. आता ते सारंगपाणी जो आहे त्याच्या अंगात भूत आहे, त्याबद्दल राम म्हणजे दादोस त्यांच्या आईनं सर्व देवाला सांगितलं आणि सांगितल्यानंतर मग देवाच्या समोर तो बसलेला आहे. ती बाईसा बघते, सर्व बघते. आता बाईसा देवाबरोबरच आहे आणि कसे लोक येतात, देवाला विचारतात, विनंती करतात, त्या पद्धतीनं देवसुद्धा बाईसासुद्धा बघतात. दररोजच्या आता 3 पूजा अवसर बाईसा करायला लागलेले आहे. कारण पूजा अवसर ते एक कळिकेच्या प्रेमी भक्त असल्यामुळे जेव्हा पूजा अवसर होतो त्या पूजा अवसरामध्ये देवाचं जे स्वरूप आहे ते बाईसांना दिसायचं आणि त्यांना वेध व्हायचा, त्यांना जे सात्विकता आहे सत्व उतरायचं आणि त्यामुळं त्या कधी पूजा अवसर टाळत नव्हत्या आणि म्हणून त्या पूजा अवसर करायला लागलेल्या आहे आणि बाईसा आता देवाबरोबरच राहत आहे. तर हे सर्व बाईसा बघताय आणि बाईसा त्या सारंगपाणी जो भट आहे त्यांच्याकडे बघितल्यानंतर बाईसा म्हणते, देवा याला काही भूत लागल्यासारखं असं तर काही दिसत नाही, तो तर एकदम स्वस्त आहे, शांत आहे, व्यवस्थित आहे. तर देव म्हणतात, बाई एक भूत नाही, याला 2-2 भूत आहे. काही लीळाचरित्रामध्ये 3 आहे, काही लीळाचरित्रात 2 आहे, म्हणजे 2-2 3-3 भूतं आहे म्हणे याला. तर तुम्ही काय करा, तुमच्याकडं पाणी भात आहे का म्हणे. हो आहे. आणि मग देव म्हणतात, अहो याला 2-2 3-3 भूत आहे, आत्ता दिसणार नाही, कारण तो हा माझ्याकडं आला आहे म्हणून ते भूतं गावाच्या बाहेरच लिंबाच्या झाडावरती बसून राहिलेले आहे, याची वाट पाहत आहे म्हणे. आता तुम्ही पाणी भात द्या म्हणे. त्या पाणी भाताचे 2-3 त्यांनी मुटकुळे केलेले, अर्थात थोडेसे असे लाडू टाईप मुटकुळे केले आणि त्या सारंगपाणीची जे आई आहे त्या आईला सांगितलं का त्याच्या रस्त्यावरती अशा अशा ठिकाणी ते ठेवून द्या आणि मग त्यांना थांबवतात. सर्व पूजा अवसर वगैरे झाल्यानंतर ते त्याला ते जे मुटकुळे आहे त्याला ठेवल्यानंतर ते तिथं एक दिवस राहतात आणि दुसऱ्या दिवशी देव त्यांना म्हणतात की तुम्ही आता ज्या रस्त्याने आले त्या रस्त्याने जाऊ नका म्हटले. तर ती आईला आश्चर्य वाटतं. म्हणे का? म्हणे याचे जे भूतं लागलेले आहे ते भूतं अशा अशा ठिकाणी बसलेले आहे, ते याची वाट पाहत आहे. तसं पाहायला गेलं तर ते भूतं आता याला काहीच करणार नाही म्हटले. त्या रस्त्याने गेल्या तरी त्याला धरणार नाही, परंतु जाऊ नका, दुसऱ्या रस्त्याने जा.
देव उपाय सांगतात आणि मग ते दुसऱ्या रस्त्याने आपल्या गावी जातात. दुसऱ्या रस्त्याने ते पाठवल्यानंतर ते भूत त्याच्यातून निघून जातं, त्यांना ते कधी लागत नाही. आता हे लीळाचरित्रामध्ये सन्निधानाच्या ज्या गोष्टी आहेत, याचं प्रमाण घेऊन जर आपण काही गोष्टी, काही साधुसंत धर्माच्या नावाखाली जर कर्मकांड, अंधश्रद्धा पसरवत असेल तर ते अनैतिक आहे, ते चुकीचं आहे. कोणीतरी एखाद्याला भूत लागलं, ते बाबाला जाऊन विचारतात की बाबा आता कसं करायचं, काय करायचं. बाबांनी सांगावं, स्थानावर जा, स्मरण करा, चिंतन करा, तुम्ही उपदेश घ्या, अभ्यास करा, अभ्यास करून आचाराचा सुरुवात करा, जेवढा आचार जमेल तेवढा आचार करा. कारण हे भूतं वगैरे ज्या आहे, ह्या बाधा ज्या आहे, या साऱ्या देवतेच्या विद्या आहे आणि आपण परमेश्वराचे आहोत. परमेश्वराचे आहोत तर परमेश्वरांनी जी आज्ञा प्रतिपालन केलेली आहे आचाराच्या अनुषंगाने, जर ती आपण पाळायला सुरुवात केली तर आपली अवस्था आपोआपच उच्चस्थानीची होते आणि उच्चस्थानीची असल्यामुळं खालचे जे आहे त्याचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही. जसजसं हा जो जीव आहे आचार करायला लागेल तर तो सिद्धांत पाळायला लागेल, परमेश्वराचं स्मरण करायला लागेल, तसतसं त्याची जी त्रास आहे, जी तीव्रता आहे ती आपोआप कमी होऊन जाईल, तो लूज होऊन जाईल. त्याच्यामुळं एखाद्याला असं कोणी काही झालं किंवा काही करत असेल तर त्याला ते होणार नाही आणि एखाद्याला झालेलं असेल तर त्यांनी खूप काही जास्त कर्मकांड, अंधश्रद्धा न जोपासता अभ्यासाला सुरुवात करावी आणि ते अभ्यास करून आचार जर करायला त्यांनी सुरुवात केली आणि अनुसरणाकडे त्याचं वाटचाल जर सुरू झाली तर आपोआपच त्याच्यातलं जे तीव्रता आहे ती कमी होते. आणि असे बऱ्याच लोकांना मी सांगितलं, परंतु याचा आधार घेऊन काही साधुसंतांनी सांगितलं का असं करा, तसं करा, तुम्ही बी मुटकुळे करा, ह्या रस्त्यावर टावा, ह्या रस्त्याने जाऊ नका, तर त्याला काही फरक पडणार नाही. कारण देवाच्या सन्निधानातलं देवाने सांगितलेलं ते देवासाठी आपण ते करू शकत नाही. आपल्यामध्ये तेवढी योग्यता नाही, पात्रता नाही आहे. आपण स्मरण करू शकतो, देवाला विनंती करू शकतो, ऋणानुबंध संबंध असेल त्याच्यामुळे ते लागलेलं असतं आणि पूर्वकर्मात आपल्याकडून चुकीच्या हिंसा किंवा चुकीच्या काही क्रिया, असंत सामुग्री आहे आपल्याकडं, त्यामुळं ते भोग आहे, भोगानेच संपवावं लागतात. म्हणून ते एखाद्यालाच 1-2% व्यक्तींना ह्या गोष्टी होतात, बाकी 98% त्याच्या नावाखाली ही मानसिकता असते किंवा मानसिक आजारपण असतं. आणि याचा गैरफायदा घेऊन काही लोकांनी दुकानं थाटलेली आहे. त्याच्यामुळं कितीतरी लोकांना माझ्याकडे लोक येतात, विचारतात, फोन करतात, तर मी पहिले त्यांना सांगतो, जवळ तुमचं स्थान आहे तिथं जा, विडा ठेवा, विनंती करा, स्मरण करा, देव सूचित करतील. आणि बरोबरच तुम्ही मानसरोग तज्ज्ञ जे डॉक्टर आहेत तज्ज्ञ, त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट पण चालू केला. म्हणजे दोन्हीही करा, काय हरकत नाही. जे योग्य असेल देव मार्ग दाखवतील आणि त्यातून चांगला रिझल्ट भेटलेला आहे. बरेच नवरात्रामध्ये बरेचसे असे लोक माझ्याकडे आले, मी त्यांना सांगितलं गंगापूरच्या स्थानावर जा, विडा ठेवा आणि मानसरोग तज्ज्ञाकडे जा. तर एक भगिनी आली होती, तिला 3 वर्षापासून त्रास होता. तर तिला जे सांगितल्यानंतर तिनं ती मानसरोग तज्ज्ञाकडे गेलं, तिच्या मिस्टरांनी तिला घेऊन गेले. त्याच्या अगोदर अन्य बघत इकडं तिकडं भरपूर त्यांनी खर्चही केला आणि भरपूर वैतागले होते. परंतु त्या मुलीचे वडील उपदेशी असल्यामुळं ते तिला घेऊन येतात आणि तिला फक्त श्रीकृष्ण वंदे हे नामं कारण ती उपदेशी नसतात, श्रीकृष्ण वंदे हे तू नामस्मरण करत जा आणि भगवद्गीता दररोज वाचत जा. तर त्यांनी ट्रीटमेंट चालू केली, गोळ्या औषधं चालू केले. ती एकदम आता ठणठणीत झाली आणि ठणठणीत झाल्यामुळं देवावरती तिची श्रद्धा पण बसली. भविष्यात ते उपदेशी होतील. आता दररोज 8-15 दिवसांनी ते स्थानावर येतात, मांडलिक स्थानावर जातात, ते स्मरण करतात, गीता वाचन करतात. घरामध्ये एक धार्मिक वातावरण निर्माण झालेलं आहे. तर असं आहे की 1-2% लोकांना ते असतं आणि त्याचे प्रमाण आहे, परंतु प्रत्येकालाच ते आहे असं समजून आपण नुसतं दवाखाना न करता हेच करत राहिलो तर अडचणी वाढू शकतात. त्याच्यामुळं मी प्रत्येकाला सांगतो आहे, तुम्ही त्या निमित्ताने तुम्ही स्थानवंदन करताय, दर आठवड्याला येताय, एक पॉझिटिव्ह विचार करून अभ्यास करताय, वाचन करताय, धर्म समजून घेताय. परंतु त्याच्याबरोबर एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून डॉक्टरांची ट्रीटमेंट पण घ्या. एक मी बघितलं की जे कोमळ ज्ञानी असतात, म्हणजे जे छोट्या छोट्या गोष्टीचा खूप जास्त विचार करतात, ज्यांचं मन परिपक्व नसतं, दृढ नसतं किंवा त्यांना ज्ञानाची समज कमी असते, थोडक्यात बालिशपणा ज्यांच्या मनामध्ये बुद्धीमध्ये असतो, त्या लोकांवरती हा परिणाम लवकर होतो. स्ट्रॉंग विचाराचे असेल, परिपक्व विचाराचे असेल, पॉझिटिव्ह विचाराचे असेल, परमेश्वरावरती निस्सीम निष्ठा असेल समर्थवादावरची, तर मात्र या गोष्टी त्या व्यक्तीला होत नाही. झाल्या तरी त्याचा परिणाम जाणवत नाही. म्हणून आपण परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवली पाहिजे. देव म्हणतात
मी वज्रपंजर आहे, पण तुम्ही शरणागत यायला पाहिजे. आपण जर देवाला शरण गेलो आहे तर देव नक्कीच वज्राचा पिंजरा आपल्या आजूबाजूला करून संरक्षण करणार आहे. देवावरती आपली निष्ठा असली पाहिजे आणि देव जसा ठेवेल तसं आपण राहिलो पाहिजे. परंतु आपण तो विचार न करता एकच बाजूने विचार करतो आणि त्यातून अनेक अडचणी निर्माण करत राहतात. तर यातून आपण हेच शिकायचं आहे की आजूबाजूला आपल्याकडे लोक बरेच दिसतात. कोणत्या स्थानावर गेले आरतीच्या वेळेस घुमणारे माणसं, घुमणाऱ्या बाया, माणसांची खूप कमी संख्या आहे पण बायांची संख्या जास्त असते. याच्या पाठीमागची वेगवेगळे कारणं आहे. बायांना व्यक्त होता येत नाही, समाज व्यवस्था आहे, घरातलं दडपण आहे, जे मनातले स्वप्न आहे, विचार आहे, काहीतरी करण्याची इच्छा आहे, तर ते करता येत नाही. म्हणून व्यक्त व्हायला कुठंतरी मन मोकळं करण्यासाठी ते कुठंतरी आधार शोधत असतात आणि त्यांना सर्वात मोठा आधार धर्माचा वाटतो आणि त्यातूनही या गोष्टी होतात. मन थोडंसं डिस्टर्ब होऊन जातं. कालांतराने त्या तीव्रता आपोआप कमी होत जातात. कधीतरी मग ते जाणवतं फक्त. आणि असे बरेचसे लोक आपल्या संपर्कात येतात, परंतु त्यापासून घाबरून न जाता, निगेटिव्ह विचार न करता आपलं स्मरण, चिंतन, धर्म अभ्यास आणि आचर करत राहिलो तर कोणालाही असं होऊ शकत नाही, कोणी कोणाला काही असं करूही शकत नाही. आणि ज्याला बोध झाला आहे, जो धर्मावरती आहे, त्याला ते होऊ शकत नाही, कारण तो त्याची प्रक्रिया संपून गेलेली, त्याचं पाठीमागं त्याची जी वेळ आहे ती निघून गेलेली आहे. आणि म्हणून त्याचा निगेटिव्ह जास्त विचार न करता, परंतु त्याचा पॉझिटिव्ह विचार करताना एक असंही जाणवलं का जे लोक धर्मात नव्हते, धर्म त्यांना माहीत नव्हता आणि त्यांना असं झाल्यामुळं ते इकडं तिकडं फिरत पूर्ण महाराष्ट्र ह्या देवतेकडे जाय, त्या देवतेकडे जाय, कुठे रिझल्ट भेटला नाही. कोणाच्या तरी निमित्तातून मग रायच्या देव असेल, पंचळेश्वर असेल, गंगापूर असे वेगवेगळ्या स्थानावरती जायला लागले. त्यातून त्यांना देवानी रिझल्ट दिला. देवानी सहाय्य करून त्यांच्यातलं जी बी तीव्रता आहे ती कमी केली आणि त्यामुळे देवावरती त्यांची प्रचिती वाढली. प्रचिती वाढल्यामुळं आपोआप ते उपदेशित होतात. भविष्यात काही लोक दीक्षित पण होतात. तर त्या निमित्ताने ते परमेश्वराकडे आलेले, परमेश्वराचं एवढं मोठं ऐश्वर्य बोध त्यांना भेटला आहे, हे बी ते आभारच आहे. बरं, परमेश्वराला प्रत्येकाला धर्मात आणायचं आहे, प्रत्येकाला बोध देऊन मुक्तीला न्यायचं आहे. मग त्यांनी जसं जोडलेलं, त्याची जशी कणव आहे, जसं त्याचा अवस्था आहे, त्याच्यानुसार कोणाला आजार देऊन, कोणाला दुःख देऊन, कोणाला सुख देऊनसुद्धा, कोणाला काही बोध देऊन ज्ञानातून, तर या अशा गोष्टी त्याची अवस्था आहे. की एखाद्याला खूप श्रीमंती दिली तरी तो म्हणतो मला सर्वच भेटलं आहे, आता काय भेटायचं आहे, मला काय मिळवायचंच नाही. आणि तो सत्याच्या पलीकडं सत्य काय आहे शोधत धर्मापर्यंत येतो. एखाद्याला दुःख होतं, एखाद्याला गरिबी येते, एखाद्याला असा आजार लागतो आणि एखाद्यालाच तो विरळ आहे, एखाद्यालाच ज्ञान होतं, समज निर्माण होते आणि तो धर्मात येतो. तर असे खूप कमी लोक दिसतात. परंतु आजार हा धर्मापर्यंत जर घेऊन येत असेल तर तो आजारही खूप चांगला आहे. त्या आजाराचे आभार मानले पाहिजे, कारण त्या आजारामुळे एवढा मोठा अनंत ब्रह्मांडांचा नायक देव समजला, कळाला, आपल्या जीवनाचं मर्म समजलं. त्या परमेश्वराने त्याला त्या निमित्ताने बोध दिला आणि परमेश्वरसुद्धा आता ह्या माध्यमातून लीळाचरित्रातसुद्धा आपल्याला लक्षात येतं की ह्या माध्यमातून धर्मकार्य, चा जो प्रचार, धर्माचा प्रसार आणि धर्माचा बोध या जीवाला त्यांच्या निमित्ताने देत असतात. त्याची अवस्था आहे आणि आपल्याला हे सुद्धा इथं दिसतं आहे. तर नंतर सारंग पंडित आहे ते तिथलेच आहे पैठणचे, त्याच्यामुळं त्यांची भेट होते. आता फिरायला ते दररोज जायचे. सर्वज्ञ फिरायला जात असताना सारंग पंडित पण जात असायचे. तर सारंग पंडित गदोनायकाच्या आईला पुराण सांगायला जायचे, कारण ते ब्राह्मण काही जे मोठे लोक आहे त्यांच्या ठिकाणी ब्राह्मण लोक मग पुराण सांगायला, कथा सांगायला जायची. ती त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी भेटत असायचं, भिक्षा असेल किंवा कशाच्याही माध्यमातून त्यावेळेस तशी परिस्थिती असेल तसे ते पण जायचे दररोज. तर ते जाताना शास्त्रमठाजवळ सर्वज्ञांची आणि त्यांची भेट झाली आणि त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं ती श्रीमूर्त बघितल्यानंतर आणि ते अत्यंत वेदल्या गेले. देवाला येऊन विनंती करतात, दंडोत घालतात, श्रीचरणा लागतात आणि मग आपले दर्शन आता पुढं कोणत्या ठिकाणी होईल, तुम्ही कुठं राहतात, काय करतात, हे सहजच सारंग पंडित विचारतात. आणि मग देवसुद्धा सांगतात की आम्ही ओढ्याकडे तुम्हाला नंतर भेट देऊ. आणि मग ते पुराण सांगायला जेव्हा जातात तेव्हा त्यांचं मनच लागत नाही, कारण ते देवाची श्रीमूर्त बघितल्यानंतर ते वेद निर्माण झाला का कधी मी आता परत जाईल, देवाचे दर्शन घेईल आणि जे विचारायचं आहे मनातलं ते विचारील. त्याच्यामुळे ते लवकर आटोपतात आणि त्या गदोनायकाच्या आईला सांगतात का मला आज जरा काम आहे, मी जरा घाईत आहे, तर मी जातो, नंतर उद्या येईल. तर त्या पद्धतीनं ते घाईघाईतच जातात आणि
तर जर त्यांचा सेवक असतो मोकानंद, त्या मोकानंदाला ते सांगतात की तू घरी जा आणि घरी निरोप दे का चांगला उपार तयार करा, मी देवाला विनंती करून घेऊन येतो. ते सांगून मग सर्वज्ञाजवळ ते येतात, दंडोत घालतात, देवाला विनंती करतात आणि जी ते प्रश्न विचारतात देवाच्या समोर बसून का द्वापारयुगात श्रीकृष्ण महाराजांपासून अकृत्रिम आनंद व्हायचा म्हटले, तो अकृत्रिम आनंद आत्ता कोणापासून होऊ शकतो म्हटले आणि होतो की नाही, अशी त्यांना एक चिकित्सा उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांना वाटलं की हे उत्तर देऊ शकतात. तर अशा पद्धतीनं त्यांनी विचारल्यानंतर देवाने काय सांगितलं, शोधा तुम्ही, विचारा, चर्चा करा आणि त्याच्यातून जर तुम्हाला काही अनुभूती प्रचिती आली तर ते ओळखा म्हटले. म्हणजे अर्थात देवाने अप्रत्यक्षरित्या सांगितलं का तसा आनंद माझ्यापासून होईल, कारण श्रीकृष्ण महाराज हे मीच आहे आणि मीच श्रीकृष्ण महाराज असल्यामुळं श्रीकृष्ण महाराजांपासून ज्यावेळेस आकृत्रिम आनंद होत होता तसाच आकृत्रिम आनंद माझ्यापासून होईल, पण इनडायरेक्ट सांगितलं, अप्रत्यक्ष सांगितलं. समजण्यावालो की इशारा काफी, त्यांना ते समजायला पाहिजे होतं आणि त्या पद्धतीनं असं म्हणताच त्यांना देवापासून अकृत्रिम असा आनंद व्हायला लागला. स्थिती झाली, थोडा वेळ ती भोगली आणि ती बंद झाली. आता हे होताच त्यांच्या लगेच लक्षात यायला पाहिजे होतं का अरे श्रीकृष्ण महाराज हेच आहे, परंतु त्यांना कधी बोध झाला नाही. नंतरच्या काळामध्ये समजत होतं, कळत होतं, लक्षात येत होतं, ते सांगत पण होते, परंतु दृष्टपर ती सारी गोष्ट असल्यामुळं ते देवापर्यंत गेलेच नाही. म्हणून दृष्टपर भक्ती ही परमेश्वराची नाही आहे, दृष्टपर भक्ती ही परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारी नाही आहे, दृष्टपर भक्ती ही परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला घेऊन जाणार नाही. म्हणून दृष्टपर भक्ती आपण करू नये. आणि सारंग पंडितांनी तीच चुकी केली आणि त्याच्यामुळे देव भेटूनही न भेटल्यासारखे झाले. नंतरच्या काळामध्ये मग सर्वज्ञांना आपल्या घरी विनंती करून आवारात घेऊन गेले ते आणि देवार चौकीच्या ओसरीवर ओल्या कपड्याने सर्वज्ञांचे अंग पुसले, पूजा केली, आतल्या भागात देवाला बसवलं, पूजा अर्चा केल्यानंतर जेवू घातले, गुळणा केला, पानाचा विडा दिला. तर सारंग पंडितांनी सर्वज्ञांना उचिष्ट प्रसाद घेतला. सारंग पंडितांनी सर्वज्ञांकडून उचिष्ट प्रसाद घेतला की मला तुम्ही प्रसाद द्या. सारंग पंडितांनी घेतलावी आणि उमाईसा त्या दिवशी जी होती त्यांची पत्नी ती विटाळशी होती, त्यामुळे ती समोर येऊ शकली नाही किंवा सारंग पंडिताच्या मनात त्या गोष्टी होत्या, कारण तिचं वय कमी असल्यामुळं याच्या मनामध्ये तो विकल्प असायचा आणि त्याच्यामुळं आपली मुलगी असेल, आपला मुलगा, आपली पत्नी असेल, त्यांनी सारंग पंडितांनी कधी देवासमोर येऊ दिलं नाही आणि त्या अनुषंगाने ते समोर आले नाही. परंतु आता त्यांनीच स्वयंपाक वगैरे तर त्यांनीच केला आहे, त्याच्यामुळं सर्वज्ञांना त्यांनी चोरून बघितलं पण प्रसाद घेता आला नाही. आणि ती भूमी त्यांची जी आहे पूर्ण संस्कार चांगला, भूमी सात्विक असल्यामुळं त्यांना वेद निर्माण झाला, परंतु त्यावेळची परिस्थिती असल्यामुळं पुरुषप्रधान संस्कृती, स्त्रियांना पुढं येता येत नव्हतं. आणि मग हे सर्व झाल्यानंतर ते होते मोकानंद, ती मोकानंदाला ती उमाईसा काय म्हणते की तुम्ही प्रसाद घेतला आणि आम्हाला दिलाच नाही, आम्हाला ठेवलाच नाही. आणि मग तो मोकानंद त्यांना काय म्हणतो, काय करू म्हणले आई, तुझ्या पतीला ते योग्य वाटत नाही, त्यांना ते चुकीचं वाटतं, त्यांनीच ते होऊ दिलं नाही, तुम्हाला समोर येऊ दिलं नाही, अशामुळं माझाही नाविलाज आहे, मी काय करणार म्हटले. आणि मग ती स्वतःला दुःख करायला लागली का मी सुदैवाची आणि मी तेवढी योग्यता नाही, पात्रता नाही माझी, असं दुःख करायला लागली. आणि ते भांडे वगैरे सर्व तिच्याकडं आता जेव्हा धुवायला येतात तेव्हा ती शोधते, ती बघते की देवाचा एखादा कण, एखादं काहीतरी मला भेटेल का. आणि त्या पद्धतीनं तिला धुताना सर्वांच्या ताटातलं उचिष्ट असं कण सापडलं आणि ती आनंदून तो जो कण आहे ती गुपचूप ती घेते, चटकन ती हातात घेते आणि बाजूला जाते. ते सुद्धा लपून तिने भक्तिभावपूर्वक तो प्रसाद कोणालाही कळू न देता आपण घेते. म्हणजे त्यावेळेचं परिस्थिती अति बिकट होती, त्यामुळं चोरून लपून बाया धार्मिकता करायच्या, देवापासून जे बी मिळवायचा प्रयत्न करायचा. आजही अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की घरांमध्ये बायाच फक्त उपदेशी असतात. जरी सारं घरदार उपदेशी असलं तर त्या बाईचा भाव, धर्माकडं ओढ जास्त असते, परंतु पुरुषप्रधान संस्कृतीमुळे त्यांना ते करता येत नाही. परंतु तरीही ते जेवढं लागेल तेवढं करण्यासारखं ते करतात. आणि माझ्या संपर्कात अशा कितीतरी भगिनी आहे
की त्या अडचणीतून ते मात करतात. आणि मग आपणही त्यांना आयडिया देत राहतो की जेव्हा जमेल तेव्हा सत्संग ऐका, जेव्हा लागेल तेव्हा स्मरण करा. स्मरण हेच सर्व काही तुम्हाला मिळून देणार आहे. आणि त्या पद्धतीनं अडीअडचणीवरती कशा मात करायच्या त्या आपण आयडिया देत राहतो. आजही परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे, त्यावेळेची परिस्थिती तर होतीच. तशा पद्धतीनं मग तिनं ते भक्तिभावाने तो प्रसाद सहन केला. आणि मग तोपर्यंत देवाची तिथंच विश्रांती झाली. संध्याकाळ सर्वज्ञ बाईसांकडे आले. मग तेव्हा बाईसांनी विचारले की तुम्ही सकाळपासून गेले देवा, कुठं गेले होते, काय गेले होते? मग सर्वज्ञ बाईसांना सर्व सांगतात की आम्ही गेलो, ते सारंग पंडित नावाचे ते भक्त होते, आम्हाला भेटले, त्यांनी मग विनंती केली, सर्व सांगितलं. आणि सर्व सांगितल्यानंतर त्यांनी केलेलं जो सेवा आहे, पूजा अवसर आहे, हा वृत्तांत सर्व बाईसांनी ऐकल्यानंतर बाईसांना मात्र खूप दुःख झालं. आणि त्या दुःखपूर्वक देवाला विनंती करतात की मला आपण या मंगल अवसराला का चुकविलं देवा, इथून पुढं मला असे मंगल अवसराला चुकू नका. आणि मग देव म्हणतात आता आम्ही तुम्हाला कधीही दूर ठेवणार नाही, प्रत्येक अवसराला तुम्ही असाल आणि तो अवसर तुम्हाला पाहता येईल आणि त्या अवसराच्या माध्यमातून तुम्हाला मला जे द्यायचं आहे ते देता येईल. तर हा शब्द बाईसांना परमेश्वर देत आहे. आता सारंग पंडित हे पुढं बऱ्याच लीळांमध्ये येणार आहे आणि अनेक वेळेच्या माध्यमातून हे सारंग पंडित जे पात्र आहे ते आपल्याला समजणार आहे, समजून पण घेणार आहे. पण त्यातून आपल्याला काय समज घ्यायची, काय ज्ञान घ्यायचं, त्यांनी केलेली चुकी सोडायची, त्यांनी केलेली जे पॉझिटिव्ह आहे, त्यांनी केलेलं जे विचार आहे, जो चांगला आहे तो आपल्याला स्वीकारायचा आहे. आणि अशा पद्धतीनं देव आता या ब्राह्मणांच्या नगरीमध्ये पैठणमध्ये या ब्राह्मणांच्याच माध्यमातून एक कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा उखडून टाकून खऱ्या धर्माची मूर्तमेढ रोवायला परमेश्वरांनी सुरुवात केलेली आहे. आपणही या माध्यमातून जे आपण आज धार्मिकता करतो आहे, परंतु करत असताना कळत नकळत अविधी, कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा यात जे अडकलेलं आहे, यातून बाहेर पडून परमेश्वराची भक्ती केली तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.